शाळेबद्दलची शिक्षकाची आत्मीयता फार कमी झाली आहे. घडीत पावणे 4:30 वाजले रे वाजले का तो घड्याळीकडेच पाहत असते. का मी कवा इथून शाळेतून निघतो. आणि त्याला घरी जायची घाई राहते. त्याचे विद्यार्थी बस स्टँडवर बसून राहते. ठीक आहे. त्या गावातले पोरं त्या पोऱ्याची टिंगल उडवते. त्याला काही लेणं देणं नाही राहत. शाळेचा परिसर कसा स्वच्छ दिसावा. शाळेत ठीक आहे शिकवण्याच्या आधुनिक पद्धती आणता येईल याच्यासाठी काय करता येईल याच्यासाठी तो पुढाकार घेत नाही. ठीक आहे. पोरं आपले खेळाचे स्पोर्ट मधून बाहेर गेले पाहिजे. तर आपल्या पैशाने एखादा शिक्षक बाहेर पोरायले न्याव असं कधी एखाद्या वेळेस बा ठीक आहे इव्हन पाहिली तर त्याला किट देतो म्हणलं तर एका पोराची 700 रुपयाची किट होते. ठीक आहे. कबड्डीची टीम बनवतो म्हणलं तर खूप झालं तर ठीक आहे 700ची नाही होत. 400-500 रुपयाची किट होते. 4-5 हजार रुपये होते. शिक्षकाचा पगार 1.5 ते 2 लाखाच्या घरात आहे. ठीक आहे. म्हणजे 1,20,000 पासून 1,80,000पर्यंत पगार आहे. ठीक आहे. खूप शिक्षक आहे का जे आताही शाळेबद्दल आत्मीयता ठेवून आहे आणि काही शिक्षक आपलीच माडी आपलीच गाडी आपल्याच बायकोची गोलगोल साडी इथपर्यंत पाहिजे. तर म्हणून आता जी परिस्थिती आली का जिल्हा परिषदच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आल्या. तिथे ऍडमिशन नाही भेटून राहिल्या. ठीक आहे. शिक्षणाची पद्धत ठीक आहे. म्हणजे बरेचसे शिक्षक ते तिथं ठीक आहे असून सुद्धा त्या पद्धतीचं शिक्षण भेटत नाही म्हणून लोक बाहेर कॉन्व्हेंटमध्ये टाकून राहिले. हा जो प्रवास आहे आणि शिक्षक न भेटल्यामुळे हेच शिक्षक एक्सेस होऊन राहिले आणि यायला दुसऱ्या ठिकाणी पाठवते शासन. तर ह्या गोष्टी ज्या घडून राहिल्या त्या केवळ शिक्षकाची आत्मीयता त्या शाळेबद्दल कमी झाली म्हणून झालं. म्हणून शिक्षकांनी जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत जे मला एक ढोले सर नावाचे शिक्षक होते. त्यांनी काय केलं एक होमवर्क दिलं आणि होमवर्क करून नाही आणलं म्हणून एक रूळ होता शाळेत एवढा टपुरा तेल लावून राहील. तो रूळ बोलावला चपराशाच्या हातानं भकाभक मारत सुटली. एका पोराले 3-3 छड्या मारल्या आणि मारल्याच्या नंतर एक पोरगा खूप ढसाढसा रडला सर. ते सगळेच रडले पण तो खूप रडला. आणि त्यानं सांगितलं सर ठीक आहे म्हणजे त्यानं होमवर्क करून काऊन नाही आणलं तर त्याच्यापाशी रजिस्टर नव्हतं. तर त्यानं सांगितलं सर मी माझ्या बाबाने पैसे मागितले तर पैसेच नव्हते घरी म्हणून मी होमवर्क नाही करून आणलं. तुम्ही मला मारलं काऊन तर माझ्यापाशी रजिस्टर नाही. माझ्या वडिलांवर रजिस्टर. त्या शिक्षकांनी सर 200 रुपये काढले. 200 रुपयाचे डझनभर पुस्तकं नोटबुक आणले रजिस्टर बोलावले दुकानातून आणि ज्या ज्या पोरापाशी रजिस्टर नव्हतं त्या त्या पोराला रजिस्टर दिले. असा शिक्षक असते सर. आणि असे शिक्षक फार कमी राहिले आहे. ठीक आहे. म्हणून शिक्षकांनी त्या शाळेबद्दल आणि आपल्या विद्यार्थ्याबद्दल आत्मीयता ठेवली तर येणारी भारताची पिढी खूप मोठी घडू शकते. याच जिल्हा परिषदच्या शाळेतून ठीक आहे या जिल्हा परिषदच्या शाळेतून डॉक्टर APJ अब्दुल कलाम घडले. या शाळेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले. या शाळेतून कर्मवीर भाऊराव पाटील घडले. या शाळेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज घडले. म्हणून ह्या शाळा या भारताचा आधारस्तंभ आहे. ठीक आहे. गावातलं भिखड खात्याचं पोरग तो त्या कॉन्व्हेंटमध्ये टाकू शकत नाही आणि कॉन्व्हेंटची 20,000 40,000 फी भरायची त्याची सोय नाही. म्हणून जिल्हा परिषदच्या शाळा वाचल्या पाहिजे आणि त्या वाचल्या पाहिजे याच्यासाठी ऍडमिशन कशा वाढल तर शाळेचा दर्जा सुधारावा लागल आणि त्याच्यासाठी शिक्षकांनी जर पुढाकार घेतला तर शाळा वाचू शकते. आणि अगदी शाळेसोबत सरकारमध्ये चांगल्या नीतिमत्तेचे शिक्षण मंत्री लागल मुख्यमंत्री लागल आणि गृहमंत्री लागल. शिक्षणाला भरभरून पैशाचा पाठपुरावा करून आधुनिक सोयी सुविधा डिजिटल बोर्ड झालं शाळेमध्ये नवीन शिक्षणाच्या पद्धती झाले ह्या जर आल्या तर शिक्षणात खूप मोठा बदलाव जसा दिल्लीत केजरीवाल साहेबांनी केला तसा इकडे करता येऊ शकतो.